शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा आरपीआयचे नेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी दिला। आरपीआयचे महापालिकेतील गटनेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, शिक्षण मंडळाचे सदस्य बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला। शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांनी वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे। मात्र शहरातील शाळांनी शासनाचा आदेशच पायदळी तोडवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। या नियमानुसार शहरातील 420 शाळांनी 9370 विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे। मात्र या शाळांनी आतापर्यंत केवळ 1433 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले जात असल्याने त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे शिक्षण संस्थांच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात आरपीआयने आता हत्यार उपसले असून अशा शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे। याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर धेंडे म्हणाले, शिक्षण हक्क कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे, मात्र त्यांना डावलले जात आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा, अन्यथा संस्था चालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील। शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यास केवळ शिक्षण संस्थाच नव्हे तर शिक्षण खात्यातील अधिकारीही टाळाटाळ करत आहेत। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या विरोधात आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असेही धेंडे यांनी सांगितले। आज 9350 कमीत कमी खासगी शाळांमध्ये 25% आर्थिक आणि मागासवर्गीय दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन देणं बंधनकारक आहे। यावर्षी ॲडमिशन प्रोसेसमध्ये या सगळ्या शाळांमध्ये जेवढ्या खासगी शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये फक्त 20% अंमलबजावणी झालेली आहे, म्हणजेच 1433 ॲडमिशन आज मितीपर्यंत आकडेवारी आलेली आहे। तर आमची अशी भूमिका आहे की राज्य सरकारने या सगळ्या यंत्रणेमध्ये ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये प्रचंड ढिलाईपणा आणि प्रचंड दिरंगाई केलेली आहे। त्यामुळं गरीब वर्गाचा विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहावा अशीच भूमिका राज्य सरकारने घेतलेली। या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षाने आज या ठिकाणी भूमिका अशी जाहीर केलेली आहे की ज्या शाळा शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करणार नाही त्या शाळेंवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याकरता आम्ही पोलीस चौकीमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पक्षाच्या वतीने, पालकांच्या वतीने त्या ठिकाणी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया चालू करू, ही भूमिका आम्ही पक्षाच्या वतीने घेतलेली आहे। त्याचबरोबर जेवढ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या शिक्षण मंडळ असेल, जिल्हा परिषद असेल, शिक्षण संचालनालय असेल, जे अधिकारी ह्याच्यामध्ये दिरंगाई करत असतील किंवा खाजगी शाळांना पाठीशी घालत असतील त्यांना देखील आम्ही या फौजदारी गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना गोवणार आहोत, हे देखील या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। ही पक्षाची भूमिका आज आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे आणि भवितव्यामध्ये ॲडमिशनपासून रोखणाऱ्या या सगळ्या शिक्षण व्यवस्थेच्या विरुद्ध रिपब्लिकन पक्ष हा प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता अग्रेसर राहील, हे या ठिकाणी सांगू इच्छितो।